जोरदार टाळ्या. या तुळजाई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो. प्रास्ताविक तर रोजच आपण शाळेची माहिती ऐकतच आहोत, परंतु येणाऱ्या पाहुण्यांना थोडंफार माहिती व्हावी आपल्या या कार्यक्रमाबद्दल, म्हणून आपल्याला सांगावं लागते. आम्ही सगळ्यांना सांगायचं म्हणजे 25 ऑगस्ट 1980 साली आमची शाळा चालू झालेली आहे. आज जवळपास 43 वर्ष होऊन गेलेले आहेत. 44वा वर्ष चालू आहे. आमच्या शाळेत एकूण 400 ते 450 विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. त्यापैकी 300 विद्यार्थ्यांचं पुनर्वसन झालेलं आहे की त्यांनी बँकेत, शाळेत विविध स्तरावर त्यांनी त्यांचे रोजगार उपलब्ध करून घेत आहेत. स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहिलेले आहेत. आमच्या दरवर्षी 7 ते 8 विद्यार्थी दरवर्षी म्हणजे बँकेत वगैरे लागतात. रेल्वेमध्ये, बँकेत, दवाखान्यात, असं प्रत्येक क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्याचं आहे. तर आमची शाळा तर खूप म्हणजे 43 वर्षापासून चालत आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही 2005 पासून आम्ही हे कार्यक्रम करत आहोत की विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी. विद्यार्थ्यांचा एक उत्सव, आमचं एक दिवाळी आहे 4, 5, 6 हे दिवस आम्ही दिवाळी म्हणून साजरी करतो की अंध विद्यार्थ्यांना हा जसं डोळस मुलं गॅदरिंगमध्ये हिरहिरीने सहभाग घेतात, तसं आम्ही 1 तारखेपासून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा, वाचन, लेखन, वक्तृत्व स्पर्धा, संगीत गायन स्पर्धा या सर्व स्पर्धेंचे आयोजन करून आम्ही त्या स्पर्धेतील जे प्रावीण्य मिळवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही 6 तारखेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करतो आणि 4 तारखेला लुई ब्रेल जयंती, 5 तारखेला आम्ही आरोग्य शिबिर व विद्यार्थ्यांच्या सुगम गायनाचा एक कार्यक्रम ठेवला होता. ते होते लक्ष्मण पौरकर साहेब. आणि 6 तारखेला लुईस ब्रेलची पुण्यतिथी व आमचे निकेश मदारी साहेब वक्ते आहेत. तर या सर्व व्यासपीठावरील आमच्या भगिनी मायाताई सोनपुले आणि आमचे भाऊजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले सूर्यकांत साहेब, आमचे मामा संभाजी मामा गायकवाड, प्रवीण गायकवाड आणि आमचे देगलूर नगरीचे असे आम्हाला वेळोवेळी मदत करणारे, दरवर्षी आमच्या कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही याच्यामध्ये आमच्या पाठीशी राहणारे अनिलांना बोंडलावर, बसवराज पांचाळ, माझे गुरुवर्य हे सर्व कार्यक्रमात आहेत. तर आता जास्त वेळ झाल्यामुळे आणि आमच्या आमदार नगरीच्या आमदार साहेब जितेश भाऊ अंतापूरकर साहेबांच्या मातोश्री शीतलताई अंतापूरकर साहेब ह्या सुद्धा आमच्या कार्यक्रमास दरवर्षी न चुकता त्यांनी वेळेवर हजर राहतात. त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि मी शाळेच्या वतीने आभार सुद्धा आहे. आणि त्यांच्यासोबत फोगारे साहेब, त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या वेळोवेळी ड्रेस, काही आमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्यांनी दूर करतात की त्यांनी एक शब्द टाकला की लगेच दुसऱ्या क्षणी त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करतात की बाबा हे लेकरं ही माझी आहेत असं त्यांनी समजून आम्हाला त्यांनी आमच्या आईप्रमाणे त्यांनी आमच्या वर पाठीवर हात ठेवलेला आहे. यांचं सुद्धा आम्ही आभार आहे. तरी आता माझा प्रास्ताविक मी थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करूया आपण. आमदार जितेजी अंतापूरकर यांचे मातोश्री शीतलताई अंतापूरकर आपल्याला शुभेच्छापर 2 शब्द बोलणार आहेत. शीतलताई अंतापूरकर. सन्माननीय व्यासपीठ, सुपलेताई सर, सगळे शिक्षक, अध्यक्ष साहेब, आमचे लहान बंधू अनिल बोंडावर दादा, पण लहान म्हणता येत नाही, पैशानं मोठे, मनानं मोठे आणि सगळ्याच गोष्टी श्रीमंत माणूस.
आणि माझ्या पाठीशी भाऊ म्हणून येळोवेळी उभा राहणारे, अर्ध्या रात्री फोन करणारे, त्याबद्दल मी आणि सगळ्या शिक्षक मंडळाला असेच प्रत्येक विद्यार्थी 40 वर्ष 45 वर्ष असे 100 वर्ष जावो, प्रत्येक विद्यार्थी कर्मचारी हो आणि या तुमच्या शाळेमुळे त्या कर्मचाऱ्याचा सुधारणा हो, प्रत्येक बँकेत लागो. कुठे आता मी जोपर्यंत आहे आम्ही अडचणी कुठे येत असतील तर वेळोवेळी सांगावे. अध्यक्ष साहेबांना मी विनंती करून सांगतो, तुम्हाला मी कॅम्प्युटर देतो म्हणून बोललेलं होतं, पण सत्ता आपली नसल्यामुळे फार मोठी अडचण चाललेली आहे. तुम्हाला सांगायला नको, पण मी कुठल्या बी परिस्थितीमध्ये तुम्हाला 2 कॅम्प्युटर द्यायची बोली आहे, मी देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शीतलताई अंतापूरकर आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते देणारच आहेत. गाडी घ्या कोणा यानंतर मी मायाताई सोनफुले मॅडम. व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इथे जमलेले मान्यवर प्रमुख पाहुणे आणि माझा सहकारी, माझ्या शाळेतील स्टाफ आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं पाहिलं तर आजचा कार्यक्रम आमच्या सानिध्यातला आमच्या गुरुजनांचा, आदरणीय लुईस ब्रेल सरांचा, आमच्या अंधांचे जनक यांचा जन्मदिनी सोहळा आणि पुण्यतिथी सोहळा, ह्या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घेता आला त्याबद्दल आणि मला तुम्ही आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानते. खरं पाहिलं तर मला इथं आल्यानंतर म्हणजे आमच्या संस्थेचा मूळ पाया इथून रचलेला आहे. माझं एकदम बालपण ह्या मुलांपासून सुरू झालेलं आहे आणि एकदम मला ह्या मुलांना जवळून पाहता आलं. त्यांचाच आदर्श म्हणून ह्याच्यातील वेगळं व्यंग असलेले कर्णबधिर मुलांसाठी मी कार्य करते आणि आजपर्यंतही माझं चालू आहे. खरं पाहिलं तर माझ्या वडिलांची प्रेरणा आणि माझ्या वडिलांच्या कार्याच्या प्रेरणेला स्रोत होऊन मी माझं कार्य यामध्ये ढकललेलं आहे. आज मला मनस्वी वडिलांची आठवण होते की त्यांनी लावलेल्या रोपट्याला आज माझा गुरुजन वर्ग याला एवढं मोठं केलं हे पाहून आनंदाश्रू डोळ्यामध्ये तरळतात. प्रत्येक ह्याला झुगारून शून्यातून ह्या सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्या वडिलांनी केलेलं कार्य आज पूर्णत्वास होत आहे आणि नेत आहेत. त्यातील सर्वांचंच मनापासून मी आभारी आहे. खरं पाहिलं तर मी माझं भाग्य समजते की मला इथं येऊन कार्यक्रमावर व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळते. आज खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येक अपंगत्वानं पछाडलेल्या हेलन केलर यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक अपंग आज शिकला पाहिजे. आपण अपंग म्हणायचं नाही, पंगू लगिते गिरे मग हा जी म्हण आहे आपण सत्यात उतरल्याशिवाय नाही. मुक करोती वाचालम पंगू लगिते गिरे ही म्हण प्रत्येक अपंगाने मनाशी ध्येयाशी बाळगून उच्च शिखरावर जाण्याची गाठण्याची आपली क्षमता तयार केली पाहिजे. आपला गुरुजन वर्ग आपल्याला घडवण्याची जी प्रेरणा देते तुमच्यासाठी जी सतत प्रेरणा स्रोत आहेत आपला गुरुजन वर्ग, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच आपण माझे विद्यार्थी प्रगती करतील यात शंका नाही. आणि मी आपल्यासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देते आणि हा कार्यक्रम चांगला योग्य पद्धतीने आनंदी सोहळा घडवून आणला त्याबद्दल शिंदे सरांचे, आपल्या कर्मचाऱ्यांचे मी संस्थेच्या वतीनं आभारी आहे आणि धन्यवाद. पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय. काही असंच तुमचं प्रेमाचा मायेचा हात आमच्या पाठीवर जर असेल तर आम्ही हे तर कार्यक्रम करतो, यापुढं सुद्धा तुमचं प्रोत्साहन, साहेबाचं प्रोत्साहन असेल तर आम्ही नेहमीच आमच्या शाळेमध्ये चांगले चांगले स्तुत्य असे उपक्रम राबवितो. तर यानंतर विनायकराव कानिंदे यांनी आपले विचार व्यक्त करावे. विनायकराव कानिंदे यांनी आपले विचार व्यक्त करावे. विनायकराव कानिंदे या.
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंटी म्हणून जगाला सांगणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज, स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, आईच्या विचारातून संस्कारातून ज्यांनी स्वराज्य घडवलं असं छत्रपती शिवाजी महाराज, कित्येक वर्षाचा अंधार दूर करून स्त्रियांना शिक्षणाचे दार खुलं करणारे क्रांतिज्योती क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फात्मा बी शेख, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊन साहित्याचा जो धनी झाला ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, देव बघायचा असेल तर माणसामध्ये शोधा, दगडामध्ये कधीही मिळणार नाही म्हणून ठणकावून सांगणारे विदर्भाचे संत तुकडोजी महाराज, आणि ज्या ज्या महापुरुषांनी मानवाच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्या सर्व महापुरुषांना आणि संतांना माझं मी अभिवादन करतो. या लुईस ब्रेल चाललेल्या आपल्या या जयंतीच्या कार्यक्रमाचे आपण ज्यांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करत आहोत असे ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल आणि ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि मेळावा असा तिहेरी कार्यक्रम आपल्या आंध विद्यालयामध्ये चालू आहे. आज खरं म्हणजे पालक मेळावा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे माफ करा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, आदरणीय व्यासपीठ, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज पालक मेळावा आहे आणि त्यामुळे मराठीमध्ये पालक मेळाव्याचा एक अर्थ असा होतो की जत्रा, परंतु जत्रा नाही, हे क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे. त्यामुळे पाल्यांचे ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पालकांनी शिक्षकाशी संवाद साधून त्या दूर करण्याचा हा एक या ठिकाणचा कार्यक्रम आहे. तरी निसंकोचपणे पालकांनी आपल्या मनातल्या ज्या अडचणी आपल्या पाल्याच्या आहेत त्यांनी शिक्षकासोबत संवाद साधून आपण दूर करावा असं मला वाटते. विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षण घेताना आपलं आत्मविश्वासाने, जिद्दीने आणि उमेदीने आपले प्रश्न सोडवायला पाहिजे. परिस्थितीवर मात करता येते, फक्त तुम्ही मनाने ठरवा. अगोदर मनाची तयारी असेल तर परिस्थिती तुम्हाला कधीच आड येणार नाही. या देशामधले अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊन जर एवढं मोठं साहित्य निर्माण करत असेल, रशियापर्यंतचा प्रवास गाठत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे. ज्या महापुरुषांनी जिथे विद्यार्थी वर्गात जाण्याच्या अगोदर चपला सोडतात त्या ठिकाणी बाबासाहेब एका पोत्यावर बसून जर आपल्या 32 पदव्या जर संपादन करत असेल, या देशाची घटना लिहित असेल तर तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे. त्या अगोदर तुम्ही मनाची तयारी ठेवा, तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 1855 मध्ये मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी तुमच्या वयाची होती. केवळ 14 वर्ष वय होतं त्या मुलीचं. त्यावेळे त्या सनातनी व्यवस्थेला, मनुवादी व्यवस्थेला ती प्रश्न करते की माझा धर्म कोणता, माझा देव कोणता. आणि त्यामुळे त्यावेळच्या इंग्रज सरकारला त्या मुलीची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक अहवालामध्ये त्या निबंधाचा त्यांनी दखल घेतली. आज तो निबंध तुमच्यासाठी आहे. त्यांनी निबंध कोणता लिहिला त्या मुलींनी, आम्ही धर्म नसलेली माणसं. त्या निबंधाचं टायटल होतं की आम्हाला धर्म नाही, धर्म नसलेली आम्ही माणसं आहोत. आणि ती खडसावून प्रश्न त्या व्यवस्थेला विचारली, धर्मव्यवस्थेला विचारली, सनातनी व्यवस्थेला विचारली की आमच्यामध्ये काय कमी आहे. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा आपलं जीवन यशस्वी करू शकता, फक्त तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवावी. या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटंसं एक
गझल मराठीमध्ये मी लिहिलेली आहे, जास्त वेळ मी घेणार नाही, मला वेळेचं महत्त्व लक्षात आहे. म्हणून महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात, मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की ज्यात तुझे हित व्हावे. एक मराठी गझल आहे, युद्धाने जग जिंकू शकतो, युद्धाने जग जिंकू शकतो, मग या ज्ञानाचे मी काय करू. युद्धाने जग जिंकू शकतो, मग ज्ञानाचे काय करू मी. बुद्ध भेटल्यानंतर, बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी. हवे तेवढे तूप मिळाले, हवे तेवढे तूप मिळाले, बोट वाकडे केल्यानंतर इकडे तिकडे लुडबुडणाऱ्या, इकडे तिकडे लुडबुडणाऱ्या त्या चमच्याचे काय करू मी. कुपोषितांच्या भेटीनंतर, कुपोषितांच्या भेटीनंतर मी धनिकाची भेट घेतली. दोघांचाही सवाल एकच, दोघांचाही सवाल एकच, या पोटाचे मी काय करू. धन्यवाद. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. यानंतर साहेब बालाजी कांबळे, आमच्या देगलूर येथील रहिवासी, त्यांचं जुन्या बस स्टँडच्या जवळ बूट पॉलिशचा वगैरे काहीतरी काम आहे, त्यांनी करतात. त्यांनी आत्तापर्यंत आमचं माहिती मिळाल्यापासून त्यांच्या दुकानाला त्यांनी बोर्डच लावलेला आहे, दिव्यांग व्यक्तींना सगळं सेवा फ्री. त्यांच्या वडिलांचं वयाच्या मानाने थोडंसं त्यांना दिसेनासं झालं होतं, दिसणं कमी झालं होतं. तेव्हापासून त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा माझ्या एक वडील, माझे वडिलांना तर दिसणं तर जे आहे, मला किती त्रास होत आहे. मग एवढे विद्यार्थी हे जे दिव्यांग आहेत, जे दिसत नाहीत, यांची सेवा आपण केली पाहिजे असा विश्वास त्यांनी मनात ठेवला. आणि दरवर्षी दर दिवशी आमच्या इथं शाळेत 2 दिवसाला 4 दिवसाला येतात. आमच्या सर्व विद्यार्थ्यांची पादत्रांची दुरुस्ती, पॉलिश वगैरे सगळं फ्रीमध्ये करून देतात. म्हणून आमच्या विद्यालयातर्फे मी सूर्यकांतरावजी सोनफुले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शाळेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा, गौरव करावा आमच्या शाळेतर्फे. या यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांचं स्वागत करणं हे सुद्धा आमचं परम कर्तव्य आहे. म्हणून सर्वप्रथम बालाजीराव बेंजलवार आमदापूरकर यांचं स्वागत श्रीमान आंबुलगेकर सर करतील. अनिलराव ढाणके यांचं स्वागत शेख सर करतील. शिवाजीराव फुले आले का, यांचं स्वागत वामनराव कांबळे करतील. हर घ्या ना. हां या हर्षवर्धन सोमवारे यांचं स्वागत गायकवाड सर करतील. नाही सगळे होते. हां हळूहळू वामन हळू. हर्षवर्धन सोमवारे
यांना ॲबिलिटी अवॉर्ड 2020, इपिक अवॉर्ड 2021 आणि आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 असं त्यांना मिळालेलं आहे. तर असे असलेले आपले बोला. यानंतर त्यांचे जवळपास 350 ते 400 व्याख्याने आतापर्यंत झालेले आहेत. ते सांगत होते कारण विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवा असं व्यक्तिमत्व लाभणं आपलं नशीब आहे. त्या देगलूरवासियांचं नशीब आहे कारण अतिशय एवढ्या लांबून त्यांनी प्रवास करून त्यांची तळमळ होती की सर आपला वेळ भेटावा. आलं तसं त्यांच्या वडिलांची त्यांची एकच तळमळ होती की शिंदे सरांना एक सर वेळेवर कार्यक्रम चालू करा, वेळेवर कार्यक्रम चालू करा. विद्यार्थी मित्र, या आपल्या ब्लाइंड क्षेत्रामध्ये, अंध क्षेत्रामध्ये जे बदल घडणार आहेत आणि ते दोन्ही डोळ्यांना अंध आहेत, सर्वांसाठी सांगतो, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचा परिचय आपण थोडक्यात केलेला आहे, खूप सांगितलं तेवढं कमीच आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी मी प्रसारण करतो, त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित करावं. निकेशजी मदारे. सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व भारतीय संस्कृतीचे शिलेदार, आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सोनफुले सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आता आपल्यात नाही आहेत अशा शीतलताई, तसेच मायाताई, या कार्यक्रमासाठी आलेले अनिल सर आणि बाकी सर्वच मान्यवर, माझे सोबत आलेले विद्यासागर प्रसारक मंडळाचे संचालक, तसेच अखिल भारतीय शास्त्रीय राजपूत समाजाचे अध्यक्ष श्री भोगीलालजी मदारे, आमचे पिताश्री, आणि तसेच शिंदे सर ज्यांच्या धडपडीने हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे हा साजरा होतोय. तसेच या कार्यक्रमासाठी हातभार लावणारे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थीगण, सर्वप्रथम मी लुई ब्रेल यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यानंतर माझ्या विषयाला प्रारंभ करतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यासपीठाची सर्वप्रथम एक विषय, जो महत्त्वाचा विषय इथे आपण चर्चा करणार आहोत, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की दृष्टिबाधितांच्या जीवनाचा एकंदरीत आढावा आपल्याला इथं सर्वात अगोदर घ्यायचा आहे. कारण मला विषय दिलेला आहे की अंधांच्या जीवनामध्ये होणारे बदल, त्यांच्यासाठी असलेल्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी आणि त्यांचं पुनर्वसन. शिंदे सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की त्यांनी सुमारे 75% विद्यार्थ्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. म्हणजे ही शाळा एकंदरीत दृष्टिबाधितांच्या शिक्षणापासून पुनर्वसनापर्यंत अतिशय चांगलं कार्य करत आहे. याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. त्यासाठी या शाळेसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. मित्रांनो, एकंदरीत मानवी जीवनाचा जर विचार केला तर मानवी जीवनामध्ये माणूस जन्म घेतो हा संघर्ष करण्यासाठी, आणि माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष त्याच्या पाचवीला पुंजलेला असतो असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने जिवंत माणसाची निशाणी आहे की तो संघर्ष करत राहतो, संघर्षरत राहतो. आणि त्यामुळे संघर्ष हा फक्त दृष्टिबाधितांच्या जीवनातच येतो हा एक समज सर्वप्रथम या बालकांनी काढून टाकला पाहिजे. मी सर्वप्रथम अंध व्यक्तीच्या जीवनापासून सुरुवात करतोय, लहानपणापासून तर शेवटपर्यंत. एक घरामध्ये एक दृष्टिबाधित व्यक्ती जन्माला येतो म्हणजे काय होतं? सर्वसामान्यरित्या प्रत्येक पालकाची अशी अपेक्षा असते की आमच्या घरामध्ये एक चांगलं मूल जन्माला यावं, गोंडस असावं, गोड असावं, आम्ही त्याच्यासोबत खेळावं, त्याने आमच्यासोबत खेळावं, त्याच्यासोबत आम्ही घोडा खेळावं, त्याच्यासोबत आम्ही एकंदरीत सगळे बालपणाचे सगळे सोहळे करावे, त्याने आम्हाला बघावं, आम्ही त्याला बघावं, त्याने एकंदरीत त्याचे सगळे लाड आम्ही पुरवावे. परंतु काय होतं की नियती त्याच्यावर अन्याय करते आणि तो बालक दृष्टिबाधित जन्माला येतो. मग एकंदरीत हा बालक दृष्टिबाधित जन्माला येतो. मग नंतर काय होतं तर नंतर त्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळतो. एकंदरीत लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी सगळे पालक आलेले आहेत. सगळे पालक आलेले असल्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या जवळचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. एका घरामध्ये एक दृष्टिबाधित जन्माला येणं म्हणजे काय? तुमच्या परिवारामध्ये सुमारे प्रत्येकाचा परिवार हा 100 ते 150 लोकांचा असतो आणि 100 ते 150 लोकांमध्ये एकच अंध बालक पहिल्यांदा त्या ठिकाणी जन्माला येतो. मग या अंध बालकाचं पालन, पोषण, भरण सगळं कसं करावं, एकंदरीत त्याच्यासाठी काय करावं, काय करू नये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अंध आहे म्हणजे नेमकं काय आहे हे समजणं. या प्रकारची प्रत्येका पालकामध्ये ही समज नसते आणि तिथून खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात होते त्या अंध बालकाच्या जीवनाची. कारण ज्या वेळेला घरामध्ये 2 बालकं वावरतात त्यावेळेला एक बालक, जेव्हा आपण घरामध्ये एक छोटं खेळणं आणतो ते वरती झोपाळ्यावरती टांगतो आणि त्याला बघून ते बालक खेळतं आणि त्याच्यात तो रमतो. तासनतास त्या बालक त्या खेळण्यामध्ये रमत असतो आणि आई आपले काम व्यवस्थित करत असते. परंतु नेमकं या अंध बालकाला दिसत नसल्यामुळे त्याला ती खेळणीवरची दिसत नाही, त्याला त्यातलं काय चाललंय ते कळत नाही. त्यामुळे साहजिकच त्याचं त्रास देण्याचं प्रमाण हे वाढतं. आणि पहिली परीक्षा असते त्या आईची की नेमकं या बालकाला रमवायचं कसं. कारण मोठं झाल्यानंतर तर सगळे प्रश्न आपल्याला माहितीच आहे, परंतु लहानपणापासून ही जी खरी तपस्या असते सुरू होते, त्या आईची सुरू होते, त्या वडिलांची सुरू होते. कारण ज्या प्रकारे आपण एखाद्या बालकाला एखादी छोटी खेळणी देऊन गुंतवतो आणि त्याच्यानंतर आपल्या
सगळे काम करतो, मग इथं हा संघर्षाचा प्रवास सुरू होतो. कारण काय असतं माहिती आहे का, की नेमका एखादा दृष्टिबाधित व्यक्ती यशस्वी झाला तर त्याच्या यशस्वीतेचे गोडवे गायले जातात, परंतु त्याला यशस्वी करण्यामागे त्याचा पालक हा सातत्याने उभा असतो हे आपण विसरतो, आणि हे विसरू नये म्हणून हे सांगण्याचा सगळा तात्पर्य. त्यानंतर बालक थोडंसं मोठं होतं, तो 2 वर्षाचा होतो, 4 वर्षाचा होतो. 4 वर्षाचा झाल्यानंतर सगळी बालकं साहजिकच गल्लीमध्ये खेळू लागतात. खेळतात, पडतात, उठतात, सगळ्या गोष्टी करतात, बालकांसोबत जातात, चिखलात खेळतात, मातीत खेळतात, एकंदरीत आपल्या बालपणाचा पूर्णपणे आनंद घेतात. आईला देखील त्याच्यामध्ये आनंदच होतो की आपलं पोरगं बाहेर जातं, बाहेरून कपडे मळवून येतो. जरी ती शिव्या देत असली, जरी ती रागवत असली, तरी पण त्या आपल्या बालकाचे मळलेले कपडे धुणं याच्यामध्ये जो आनंद असतो, तो आनंद एखाद्या स्वर्गात देखील नसतो, आणि तो आनंद ती आई उपभोगत असते. परंतु दुर्दैवाने आपलं बालक जर अंध असेल तर तो घराच्या बाहेर पडू शकत नाही, तो त्याचे कपडे मळके करू शकत नाही, तो एका ठिकाणी बसून राहतो, आणि आपल्या बालकाचं हे बसणं त्या आईला कुठेतरी टोचतं, आणि त्याच्या डोळ्यातून तिच्या डोळ्यातून सहज पाणी येतं. मित्रांनो, हे जे सगळं घडतं हे एका अंध बालकाच्या घरात घडतं. मग नेमका याच्या विकासातनं नंतर कुठून तरी कोणीतरी एखादे डांगे सर सर्वेक्षण करत करत जातात, आणि ते म्हणतात की आपल्या ठिकाणी अशी देगलूरची एक शाळा आहे, त्या ठिकाणी तुम्ही मुलाला शाळेत घाला. मग तो मुलगा शाळेत येतो, आणि तिथून नंतर आमच्या शिंदे सरांचं काम सुरू होतं. काय होतं मित्रांनो माहिती आहे का, की मुलगा शाळेत येणं आणि त्याला शाळेत आणणं या 2 गोष्टींमध्ये फार मोठा फरक असतो. जेव्हा मुलगा शाळेत येतो, शाळेत आल्यानंतर मग तो ब्रेल लिपी शिकतो, मग तो शिक्षण घेतो, मग शिक्षक त्याच्यावरती मेहनत घेतात. ॲक्च्युली शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणं, त्याच्यावर मेहनत घेणं ही काही विशेष गोष्ट नाही आहे, कारण ते आमचं कर्तव्य आहे, त्यासाठी शासन त्यांना पगार देत असतो, त्यामुळे ते सगळे लोक काम करत असतात. ही गोष्ट सामान्य गोष्ट आहे, परंतु तरीही तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण जर या मुलांनी 6 टिंबांची लिपी गिरवली नाही, शिकले नाही, तर मग आज तुमच्यासमोर मी असा उभा राहिलो नसतो, तुमच्यासमोर डांगे सर, शिंदे सर हे लोक उभे राहिले नसते. त्यामुळे यामध्ये लुई ब्रेलांचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे या ठिकाणी उपस्थित मान्यवर विविध क्षेत्रातले आहे. इथं उल्लेख करताना सूत्रसंचालकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की अनिल सर असतील, इथे बाकीचे सगळे लोक असतील. आता यांची सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही आहे, परंतु हे सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून इथं विद्यार्थ्यांची सेवा करत असतात. कोणी कपडे देत असेल, कोणी जेवणाची व्यवस्था करत असेल. इथं बालाजी सर सारखे लोक आहेत की जे बुटांची पॉलिश करण्याची व्यवस्था करतात. म्हणजे प्रत्येकजण आपापला खारीचा वाटा या मुलांच्या विकासामध्ये उचलत असतो, आणि याच्यामुळेच ही शाळा इतकी भव्य दिव्य आपल्यासमोर दिसत असते. परंतु हे सगळं होत असताना नेमकं लुई ब्रेल म्हणजे काय, लुई ब्रेलांचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या धर्तीवरती अनेक महापुरुष झाले, आले, गेले. या सर्व महापुरुषांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बोलत असताना अनेकांनी अनेक महापुरुषांचा नामोल्लेख केलेला आहे, तो मीही माझ्या भाषणात पुढे करणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, या धर्तीवरती अनेक महापुरुष आले, त्यांनी आपलं कार्य केलं, ते महान झाले. परंतु प्रत्येक महापुरुषाला शेवटी एका जातीची आणि एका धर्माची झालर लागली. परंतु आमचा एकच असा महापुरुष आहे, त्याला ना कुठली जात कोणी विचारतं, ना त्याचा कोणी धर्म विचारतो. तो आहे, तो म्हणजे आमचा महात्मा लुई ब्रेल. आणि या लुई ब्रेल साहेबांनी किती मोठी किमया केली बघा ना. तुम्हाला जर आज एखादा डोळस व्यक्ती असेल तर तो, आता इथं बोलत असताना डांगे सरांनी सुरुवातीला सांगितलं की ते 3 राज्यातले विद्यार्थी आहेत. आंध्र प्रदेशमधले आहेत, आताचा तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे, प्रत्येक राज्याची लिपी वेगळी आहे. ज्या डोळस व्यक्तीला मराठी वाचता येतो तो इंग्लिश आणि हिंदी वाचू शकतो, पण तेलुगू कन्नडी वाचू शकत नाही. परंतु आमच्यासाठी वरदान लुई साहेबांनी दिलेलं आहे. जसं त्यांना जातीपाती धर्माची चौकट नाही, तसं ब्रेल लिपीला पण त्यांनी कुठलीच चौकट ठेवलेली नाही. जगातली कुठलीही भाषा या 6 टिंबांमध्येच रचली जाते, आणि या जगातला प्रत्येक अंध व्यक्ती जगातली कुठलीही भाषा वाचू शकतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तो फक्त आणि फक्त महात्मा लुई ब्रेलांमुळेच. मित्रांनो, लुई ब्रेलांचं महत्त्व इतकं यासाठी आहे कारण आज 2024 हे वर्ष आहे. लुई ब्रेल साहेबांचा जन्म 1809 साली झाला. त्यांनी, आपण संत ज्ञानेश्वरी 16व्या वर्षात लिहिली म्हणून सांगतो. अनेक महान नेते होऊन गेले, अनेक महान संत होऊन गेले, ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये किमया साधलेली आहे. असेच आमचे संत, महात्मे, थोर नेता आमचा लुई ब्रेल यांनी 15व्या वर्षी लुई ब्रेल लिपीचा शोध लावला, आणि आज या ब्रेल लिपीच्या शोधाला 200 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे 2 शताब्दी वर्षामध्ये तुमच्या समोर येऊन मला बोलायचं भाग्य लाभतं. याच्यापेक्षा अजून मोठे पण काय असायला हवं. मित्रांनो, लुई ब्रेल साहेबांनी ब्रेल लिपी शोधली. बरं, ब्रेल लिपी शोधत असताना त्यावेळेला 14 टिपांची लिपी अस्तित्वात होती. काय असतं माहिती का, प्रचलित व्यवस्थेविरुद्ध तुम्ही जेव्हा जाता आणि प्रचलित व्यवस्थेला एखादा पर्याय जेव्हा तुम्ही देता, तुम्ही कितीही महान असा, कितीही मोठे असा, जग तुमची त्यावेळेला हेटाळणी करतो. दुर्दैवाने ब्रेल साहेबांनी ब्रेल लिपी शोधली. त्या ब्रेल लिपीला
दृष्टीबाधितांच्या योग्य बनवलं. ते स्वतः अंध होते म्हणून त्यांना अंधांच्या मर्यादा माहिती होत्या. बार्बिन साहेब यांना या मर्यादा माहिती नव्हत्या म्हणून त्यांनी 14 टिंबाची लिपी केली होती, परंतु एका 2 बोटांच्या कक्षेत ती बसत नव्हती म्हणून ती हाताळण्यास अशक्य होतं. परंतु ते मोठे असल्यामुळे त्यांची लिपी साहजिकच त्यावेळेला स्वीकारली गेली. ब्रेल साहेबांच्या लिपीला विरोध झाला. मित्रांनो, जोपर्यंत ब्रेल साहेब जिवंत होते तोपर्यंत या ब्रेल लिपीला तत्कालीन शासनाने मान्यता दिली नाही. परंतु त्यांच्या निधनानंतर या लिपीचं महत्त्व फ्रान्स सरकारला कळलं. त्यांना कळलं की नाही राव, ब्रेल साहेबांनी खूप मोठं काम केलं होतं, ते फार महान नेते होते. कारण आपल्या देशात पण असंच झालेलं आहे. अनेक नेत्यांना आपण गोळ्या घातल्या, अनेक नेत्यांना आपण शिवाशाप दिले. त्याच्या निधनाच्या 100 वर्षांनंतर 200 वर्षांनंतर आपल्याला कळतं नाही राव, ते फार मोठे होते. सॉक्रेटिसच्या भाग्याला हेच आलं, संत तुकारामांच्या भाग्याला हेच आलं. असे अनेक लोक आहेत. नावं जर घेत उभं राहिलो तर कदाचित वेळ पुरणार नाही. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी बोलायचं झालं तर भरपूर वेळ बोलू शकतो, परंतु तुम्ही सगळे उन्हात बसलेला आहात मला याची जाणीव आहे. त्यामुळे मी अगदी थोडक्यात हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. मग ब्रेल साहेबांच्या निधनाच्या नंतर 1 वर्षानंतर शासनाला जाणीव होते, ब्रेल लिपीला मान्यता मिळते. ब्रेल साहेबांच्या मृतदेहाला जे ममीमध्ये त्यांचं दफन केलेलं होतं त्यातले त्यांचे हात बाहेर काढले जातात. लुई ब्रेल एकच असा महात्मा आहे ज्याची 2 ठिकाणी समाधी आहे, कुपरेगावला आणि पॅरिसमध्ये देखील. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यांचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण होतं हे फ्रान्स सरकारला कळलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पॅरिसमध्ये त्यांचे 2 हात नेऊन तिथं त्यांची एक वेगळी समाधी बनवली. खऱ्या अर्थाने लुई ब्रेल साहेबांचं महत्त्व त्याच्यानंतर अधोरेखित झालं आणि जगभरामध्ये आज युनिव्हर्सल लिपी म्हणून आपण लुई ब्रेलांची ही 6 टिंबांची लिपी आपण वापरतो. कारण असं म्हणतात की चर्म चक्षु की बात नहीं अब अंतर चक्षु खोलो, चर्म चक्षु की बात नहीं अब अंतर चक्षु खोलो, लुई ब्रेल की 6 बिंदियों से अद्भुत कर्तव्य खेलो, लुई ब्रेल की 6 बिंदियों से अद्भुत कर्तव्य खेलो. मित्रांनो, ब्रेल साहेबांनी लावलेल्या या ब्रेल लिपीच्या शोधामुळे आम्हाला मग आज रवींद्र जैन सारखा एक सितारा भेटला, आम्हाला प्रांजल पाटील सारखी एक कर्तव्यदक्ष IAS अधिकारी भेटली आणि अनेक असे दृष्टीबाधित लोक आहेत जे बँक असेल, शिक्षण असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. त्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जातं ते या ब्रेल लिपीला जातं. मित्रांनो, ब्रेल लिपीचं शिक्षण घेतो, त्याच्यानंतर आम्ही मोठे होतो. ब्रेल लिपी शिकता शिकता आम्ही मोठे होतो. 1ली पासून 10वी पर्यंतचा प्रवास या शाळांमध्ये करतो. ही शाळा शिकत असताना आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. मग आम्ही खेळ शिकतो. मग आम्ही खेळ शिकत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ शिकतो. त्याच्यामध्ये क्रिकेट. सोनकांबळे साहेब आणि सोनफुले साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सगळ्या व्यासपीठाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो. साहेब, 2023 साली वर्ल्ड कप झाला. 19 नोव्हेंबरला फायनलमध्ये भारत हरला. अनेक लोक रडले, लोकांनी टिव्या फोडल्या, लोकांचे अनेक पैसे खर्च झाले, अनेक लोकांचे दिल तुटले, खूप लोकांना वाईट वाटलं. परंतु मित्रांनो, 2022 साली याच काळामध्ये माझ्या फेसबुकच्या पोस्ट आपण चेक करा, भारत विश्वचषकाच्या फायनलमध्ये होता दृष्टीबाधितांचा. तो विश्वचषक भारताने जिंकला. लोकांनी आनंदाने केला साहेब. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो साहेब, त्याच्यानंतर या टाळ्या कदाचित वाजत राहतील. दृष्टीबाधितांचे आजपर्यंत जितके पण वर्ल्ड कप झालेत ते सगळे वर्ल्ड कप निर्विवादपणे फक्त भारताने जिंकलेले आहे. दृष्टीबाधितांच्या क्रिकेटमध्ये भारताचं निर्विवाद वर्चस्व आहे. मग दृष्टीबाधितांकडनं अजून काय अपेक्षा आहे? ज्या क्रिकेटच्या एका विश्वचषकासाठी 6 वेळेसचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया होतो, तुम्ही टाळ्या वाजवतात, तुम्ही एकंदरीत अनेक लोक येतात, जिंकतात, जिंकून जातात, सगळ्या गोष्टी होतात, गळ्यातला ताईत बनतो. पण जे दृष्टीबाधितांना समाज नगण्य समजतो, समाज ज्यांना हेटाळणी करतो, तेच ब्लाइंड लोक आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकदा देखील वर्ल्ड कप फायनल हरलेले नाहीयेत. जितके पण वर्ल्ड कप झाले सगळे भारताने जिंकलेले आहे. याच्यापेक्षा अजून मोठं यश काय असावं? या नॅशनल ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवल्यानंतर सगळा देश त्या पदक मिळवणाऱ्यांना डोक्यावरती घेतो. त्याच ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक्स ज्यावेळेस होतात ना मित्रांनो, त्यावेळेस पॅरा ऑलिम्पिकमध्ये आमचे भारतीय पॅरा ऑलिम्पिक्स जे अपंग आहेत, कुठल्या तरी व्यंगाने ग्रस्तित आहेत, ते सगळे लोक यांचा पदकांचा पाऊस पाडतात. 19 ऑलिम्पिक्स पदकं आम्ही घेतलो. आता आशियाई खेळांमध्ये 111 पदकं पॅरा ऑलिम्पिक्समध्ये भारताने जिंकले. मग याच्यापेक्षा अजून आमचं कर्तृत्व आम्ही कुठे सिद्ध करावं साहेब?
एकंदरीत काय होतं की दृष्टीबाधितांच्या आणि दिव्यांगांच्या कर्तृत्वावरती समाज नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आलेला आहे. समाजाने या लोकांना कधीच स्वीकारलेलं नाहीये. प्रत्येक दिव्यांगांना आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागलेलं आहे, त्याच्यानंतर समाजाने त्याला स्वीकारलेलं आहे. पण या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, कारण जेव्हा समाज आम्हाला स्वीकारतो त्यावेळेला आम्ही कुठेतरी काहीतरी असतो म्हणून आम्हाला समाज स्वीकारतो. हे आमचं मोठेपण किंवा हे आमचं वेगळंपण आम्हाला समाजाला प्रत्येक ठिकाणी सिद्ध करावं लागतं. आणि काय असताना असं म्हणतात की टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अंधाला अशा प्रकारचे टाकेचे घाव सहन करावेच लागतात. कारण ही बोधकथा माझ्या लहानपणी माझ्या वाचनात आली होती की एके ठिकाणी दोन दगड पडलेली होती. तर त्या ठिकाणी एक माणूस आला. तो त्याच्यावरती एक कलाकार होता, मूर्तिकार होता. त्याला त्याच्यावर आघात करू लागला छन्नीने. आणि आघात केल्यानंतर त्या दगडातनं आवाज आला की अरे थांब रे, मला त्रास होतोय. अरे थांब रे, मला त्रास होतोय. मग त्या मूर्तिकाराने त्या दगडाला सोडून दिलं. तो बाजूचा दगड घेतला. त्या दगडावरती तो नक्षीकाम करू लागला. आणि तो नक्षीकाम करत असताना त्या दगडाला पण त्रास होत होता, पण तो दगड शांत बसला. त्याने तो त्रास सहन केला. तो सगळ्या दगडाने त्याने ते कोरलं. सगळ्या गोष्टी झाल्या. कोरल्यानंतर त्याची एक सुंदर मूर्ती तयार झाली. कालांतराने तो मूर्तिकार तिथून निघून गेला. त्यानंतर त्या ठिकाणी त्या मूर्तीचं एक देऊळ झालं. प्रत्येक जण यायचा, त्या मूर्तीवरती हार फुलं व्हायचा आणि आणलेला नारळ त्या समोरच्या दगडावरती फोडायचा. मित्रांनो, त्या दगडाने थोडा वेळचा त्रास सहन केला नाही, त्यामुळे आयुष्यभर त्याच्यावरती लोक दगड फोडू लागले. या मूर्तीने थोडा त्रास सहन केला, याचा देव झाला. लक्षात घ्या, टाकेचे घाव सोसा, तुमच्याही दगडाचा देव होल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संघर्ष हा माणसाने सतत करत राहिलाच पाहिजे. मित्रांनो, संघर्ष करत असताना अनेक उदाहरणं आपल्या समोर येत असतात. मी काही उदाहरणं, काही नावं तुमच्या समोर सांगितली, पण हे सगळं करत असताना एकंदरीत अंधांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि अंधांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत हे देखील आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. मित्रांनो, मला सांगायला फार अभिमान वाटतो, इथं माझ्यासोबत माझे वडील आले आहेत. मी त्यांना जाणून बुजून या कार्यक्रमासाठी खास घेऊन आलो. त्यांच्या मागे फार व्यस्त शेड्यूल होतं, एका ठिकाणी त्यांना जायचं होतं. परंतु जसं मला शिंदे सरांनी सांगितलं की या ठिकाणी पालक सभा आहे, म्हणलं पालक सभा आहे तर मग पालक सभेमध्ये एक पालक असणं गरजेचं आहे की ज्या पालकाने या बालकाला तुमच्या समोर आज इथपर्यंत उभं केलेलं आहे. मित्रांनो, मला आज सांगायला लाज वाटत नाही, मी सत्य कबूल करतो. मी अंधशाळेत शिकत होतो, 4थी पर्यंत आलो. मला ब्रेल लिपी येत नव्हती आणि मला ब्रेल लिपी येत नाही हे आमच्या शिक्षकांना कळलं नाही, ते माझ्या वडिलांना कळलं की आपल्या मुलाला ब्रेल लिपी वाचता येत नाही. त्यामुळे ते स्वतः ब्रेल लिपी शिकले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ब्रेल लिपी शिकवली. आमच्या शाळेत इतके विशेष शिक्षक असताना हे शिकून त्यांनी शिकवलं. ॲक्च्युली एक जागरूक पालक कसा असावा त्यासाठी मी त्यांना इथं आलेलं आहे. कारण काय असतं की जेव्हा आपल्या घरामध्ये, मी जसं सुरुवातीला सांगत होतो की एक बालक जन्माला येतो तेव्हा पालकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षकांकडे बालक नंतर येतो, अगोदर पालकांकडे येतो. सर, शिंदे सर इथे आहेत, सगळे शिक्षक लोक आहेत, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आपल्याकडे अनेक विद्यार्थी येतात, वर्षभर राहतात, 2 वर्ष राहतात, नंतर मग पॅरेंट्स लोक सांगतात की नाही तुमच्याकडे खायला भेटत नाही, तुमची व्यवस्था चांगली नाही, आमच्या मुलाची तब्येत खराब झाली, आम्ही मुलाला घरीच ठेवतो. आणि अनेक अशी बालकं असतात की या शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातात आणि आपल्याला त्याच्यात काहीच करता येत नाही. आणि त्याच्यानंतर त्या बालकाचं भविष्य जेव्हा आपण बघतो तर तो बालक मागेच राहिलेला असतो आणि आपण प्रत्येक पालकापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याला कन्व्हिन्स करू शकत नाही की साहेब या आमच्याकडे बघा, आमच्याकडे काय व्यवस्था आहे आणि बालकाच्या शिक्षणासाठी ते किती महत्त्वाचं आहे. पण कमीच जागरूक पालक असतात की ज्यांना आपल्या बालकाने शिकलं पाहिजे, त्याला ते सगळं शिक्षण आलं पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं त्यावेळेस ते आपल्या मुलांना शिकवतात, आपल्या शिक्षणाकडे लक्ष देतात आणि मुलगा मोठा होतो. परंतु खऱ्या अर्थाने पालकाची जबाबदारी कुठे सुरू होते तर जेव्हा आपला मुलगा 10वी होऊन बाहेर पडतो त्याच्यानंतर पालकांची जबाबदारी सुरू होते. कारण काय असतं मित्रांनो की शासनाच्या सगळ्या योजना, सगळ्या सुविधा या फक्त इयत्ता 10वी पर्यंतच दृष्टीबाधित बालकांसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतरच्या सगळ्या योजना, सगळ्या गोष्टी तुम्हाला झगडून घ्याव्या लागतात. मी स्वतः माझ्या विद्यापीठातला पहिला PhD धारक आहे. मला PhD करत असताना, नॉर्मल B.Ed करत असताना इतक्या अडचणी आल्या. साध्या गोष्टी तिथल्या शिक्षकांना माहिती नव्हत्या, विद्यापीठांच्या कुलगुरूंना माहिती नव्हत्या. ज्या वेळेला मी मला रायटर हवाय यासाठी ॲप्लिकेशन दिलं आणि तिथल्या तथाकथित व्यवस्थेने मला रायटर नाकारला, त्यावेळेला मला कुलगुरूंपर्यंत जावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं की सर मला रायटर हवंय. त्यावेळेला तिथल्या काही तथाकथित शिक्षण तज्ज्ञांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला जर रायटर हवाय तर तुम्ही कसं शिकवणार विद्यार्थ्यांना. मी त्यावेळेला B.Edला होतो, त्यामुळे तुम्हाला रायटर देता येत नाही. त्यावेळेला त्या व्यवस्थेला मी प्रश्न केला की जर तुम्हाला मला रायटर देता येत नाही तर मला तसं लेखी लिहून द्या की तुम्हाला दिसत नसल्यामुळे आम्हाला तुम्हाला रायटर लिहिता येत नाही. त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांची कोणी निर्माण झाली. मग मी त्यांना प्रश्न उपस्थित केला. ज्या वेळेला म्हटलं मी तुमची CET उत्तीर्ण होतो, मी प्रविष्ट होतो, मी तुमची फीस भरतो, मी सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेला मी माझं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लावतो आणि प्रत्येक ठिकाणी माझा अंगठा मारतो, तेव्हा तुम्हाला कळत नाही. आणि ज्या वेळेला मी शिक्षण
घेऊन पदवी घेऊन तुमच्या स्पर्धेत उतरणार आहे, त्यावेळेला तुम्हाला कळतं की आमच्यात प्रतिभा नाही. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रतिभा सिद्ध करायला जातो त्या त्या ठिकाणी समाजामध्ये तुम्हाला अडवणूक ही होणारच, आणि त्या अडवणुकीवरती मार्ग काढणं हाच आपल्यासाठी जीवनाचा एक खरा मंत्र आहे आणि तोच आपल्यासाठीचा संघर्ष आहे. कारण ज्या ठिकाणी कसं असतं की ज्या ठिकाणी तुम्ही हरता, ज्या ठिकाणी तुम्ही थकता, त्या ठिकाणी तुम्ही थांबता, त्या ठिकाणी तुम्हाला हरवणाऱ्याचा, तुम्हाला थकवणाऱ्याचा विजय होतो आणि तुम्ही तिथे हरता. तुमची कसोटी ही आहे की तुम्ही हरायला नाही पाहिजे, तुम्ही चालत राहायला पाहिजे, तुम्ही सातत्याने तुमच्या ध्येयाप्रत. कारण काय असतं माहिती आहे का की माणसाचं जे ध्येय असतं ना ते ध्येय गाठेपर्यंत त्याने थांबलं शक्यच नाहीये. जर तो थांबला तर मग त्याचं ध्येय कुठेतरी विचित्र ठिकाणी जातं. कारण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तेव्हा मुघलांना कळलं की या देशामध्ये हिंदवी स्वराज्याचा संस्थापक उदयाला आलेला आहे आणि आपलं आता काही खरं नाही. जर तो राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतला नसता तर त्यांना ते कळलं नसतं की या देशामध्ये एक हिंदवी स्वराज्य नावाचं स्वराज्य निर्माण होत आहे. त्यामुळे ते स्वराज्य मिळवण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी शिवाजी महाराजांना ज्या आहुत्या द्याव्या लागल्या, ज्या प्रकारे त्यांचे मावळे गेले, त्यांना अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागला. मित्रांनो या ठिकाणी सगळे पालक उपस्थित आहे. स्वतःचा मुलगा जिवंत असताना त्याचा 13वा घालावा लागला. इतके मोठे काळजावर दगड ठेवून त्यांनी काम केले. कारण ज्या वेळेला ते आग्र्यावरून सुटून आले त्यावेळेला शंभूराजे मागून येत होते. त्यांनी येऊन घोषणा केली की माझा मुलगा मेलाय. त्याचा 13व्याचा त्यांनी कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर शत्रूंना कळलं की नाही आपला मुलगा म्हणजे यांचा मुलगा मेलाय, तो जिवंत राहिला आणि तो याच्या स्वराज्यापर्यंत येऊन बसल्यानंतर शंभूराजांनी कळवला इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो हे काळजावरचं दगड जर शिवाजी महाराजांनी ठेवलं नसतं तर कदाचित आज जो राम जन्मभूमीचा सोहळा आपण 22 जानेवारीला साजरा करणार आहोत तो आपल्याला साजरा करता आला नसता. मित्रांनो एकंदरीत लक्षात घ्या भारताला जे 1947 स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्याची बीज या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये धरलेली होती. मित्रांनो हे जानेवारी महिना आहे. इथे बोलत असताना तुम्ही सांगितलं की आपण साऊंची जयंती या ठिकाणी साजरी केली, लुई ब्रेलांची जयंती आपण साजरी करतोय. आज त्यांची पुण्यतिथी आहे. उद्या येणाऱ्या 12 तारखेला राजमाता जिजाऊंची जयंती आहे, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. एकंदरीत काय तर या जानेवारी महिन्यामध्ये अनेक थोर महात्मा पुरुषांच्या याच जानेवारीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. याच जानेवारीमध्ये आपला प्रजासत्ताक दिन आहे. याच जानेवारीमध्ये महात्मा गांधीजी यांचा शहीद हुतात्मा दिवस आहे. म्हणजे एकंदरीत काय या जानेवारी महिन्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यापासून आपल्याला प्रेरणा प्राप्त होऊ शकते आणि ती प्रेरणा आपण घेतली पाहिजे. मित्रांनो इतिहासाची पन्नं उलटणं किंवा पानं उलटून तुम्हाला इतिहासामध्ये गुंगवून ठेवणं हा काही माझा हेतू नाही आहे. खरं बघायला गेलं तर मला बालकांशी अनेक विषयांवरती बोलायचं आहे, परंतु तुम्ही उन्हात बऱ्याच वेळपासून बसलेला आहात. मला संयोजकांनी वेळ दिली होती 12 वाजताची. मी 12 वाजता इथे उपस्थित झालेलो होतो, परंतु ठीक आहे आपल्याकडची व्यवस्था एकंदरीत आपल्या भारतीय लोकांच्या असलेल्या सवयी या सगळ्या गोष्टींमुळे कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. परंतु तरीही पालकांची व्यवस्था लक्षात घेऊन मी काही गोष्टी थोड्या आटोपत्या सांगणार आहे, पण महत्त्वाच्या मोजक्या गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत. त्या सांगितल्या जर नाही तर माझा इथे येण्याचा उपयोग आणि हेतू साध्य होणार नाही. मित्रांनो काय होतं माहिती आहे का की आपल्या देशामध्ये अनेक महान नेते होऊन गेलेले आहेत. त्या नेत्यांचं अस्तित्व व्यक्तित्व आपण सगळेजण अभ्यासतो, परंतु दुर्दैवाने आपल्या देशाची जी स्थिती आजपर्यंत राहिलेली आहे, इंग्रजांनी आपल्या देशामध्ये एक मंत्र वापरला होता की रूल अँड डिवाइड, फोडा आणि राज्य करा, आणि त्या तत्वावरती त्यांनी आपल्याला फोडलंय, आपल्यावर राज्य केलंय. आणि दुर्दैवाने आज देखील आपण तुटलेलोच आहोत. आपण प्रत्येकजण आपल्या मनामध्ये एक संकुचितपणा बाळगलेला आहे आणि त्या संकुचितपणामुळे प्रत्येकाचे आदर्श वेगळे आहेत, प्रत्येकांचे आदर्श स्थान वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे नेते आदर्श आहेत. प्रत्येक नेता आदर्श आहे. प्रत्येक नेत्याचं कर्तृत्व तितकंच महान आहे. फुलेंचं कर्तृत्व आपण नाकारू शकत नाही, आंबेडकरांचं कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं शक्यच नाही. त्यांचं कर्तृत्व संदेह महान होतं. भगतसिंगांचं कर्तृत्व अत्यंत महान होतं. त्याच प्रकारे नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकरांनी नेमके आजच सुटले होते बघा, त्याची पण आजच 30 तारीख आहे. सावरकरांचं कर्तृत्व तुम्ही नाकारू शकत नाही. एकंदरीत काय मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, मी खास करून या माझ्या दृष्टिबाधित बालकांना सांगतोय की तुमच्या माझ्यासाठी प्रत्येकासाठी, जसं मी आता इथं सांगितलं की दृष्टिबाधितांचा वर्ल्ड कप भारत जिंकतो त्यावेळेला आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? कारण आपण कुठल्या जाती धर्माचे नाही आणि त्यामुळे सगळ्या दृष्टिबाधितांना एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमची माझी प्रत्येकाची जात आणि प्रत्येकाचा धर्म हा फक्त अंधत्व हाच एक आहे. आणि हा धागा पकडून जर आपण पुढे गेलो तर आपल्या प्रगतीतले फार मोठे अडथळे इथं आपण दूर करू. त्यामुळे पहिला मेसेज मी माझ्या सगळ्या दृष्टिबाधित बालकांना देऊ इच्छितो की तुम्ही जाती धर्म या सगळ्यांच्या पेक्षा वरती उचलून मी एक माणूस आहे
या गोष्टीला अगोदर स्वीकारा. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना आपण म्हणतो, हे गाणं आपण म्हणतो, पण ज्या दिवशी आपण हे जगू लागू ना त्या दिवशी सगळ्या अपंगांचे, सगळ्या दिव्यांगांचे, सगळ्या अंधांचे सगळे प्रश्न सुटतीलच आहे. कारण एक लक्षात घ्या, या देशामध्ये दृष्टीबाधितांची आणि एकंदरीत दिव्यांगांची संख्या ही 10% आहे. त्या देशामध्ये अपंगांना 4% आरक्षणासाठी भांडावं लागतं. परंतु दुर्दैवाने आमच्या संघर्षाचा आवाज हा आम्हीच उठवतो आणि आमच्यापर्यंतच येऊन तो दबतो आणि तो तिथंच थांबतो आणि आमच्या वाटेचं आरक्षण, आमच्या हक्काच्या जागा कोणीतरी दुसरे नॉर्मल लोक किंवा मग डुप्लिकेट बोगस अपंग लोक घेऊन जातात आणि आमचे जे ओरिजिनल डिसेबल्ड पर्सन्स आहेत या लोकांना कुठेतरी मागे सरावं लागतंय. कारण मित्रांनो, येणारा काळ हा अत्यंत गंभीर आहे, अत्यंत कठीण आहे, अत्यंत खडतर आहे. ज्या प्रकारच्या काळामध्ये आपले इथे शेळके सर आहेत, बरेच शिक्षक लोक आहेत, मी बऱ्याच शिक्षकांना इथे भेटलेलो आहे येण्यापूर्वी. या सगळ्या लोकांना ज्या काळात नोकऱ्या लागलेल्या आहेत तो त्यांच्यासाठी जो काळ होता तो काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक निर्माण झालेला आहे. कुजबुज विद्यार्थ्यांची मी समजू शकतो, फक्त 5 मिनिटं तुमचे घेणार आहे, त्यामुळे थोडं शांतता ठेवा, त्याच्यानंतर मी थांबणारच आहे. तर मित्रांनो, तो जो कठीण काळ होता, म्हणजे तो जो काळ होता त्याच्यापेक्षा आज अत्यंत कठीण काळ आलेला आहे. कारण आज तुम्हाला तुमचं दिव्यांगत्व सिद्ध करावं लागतं. तुम्ही एसटीत बसले, तुम्हाला दिसत नाही हे त्याला कळतं, पण जोपर्यंत तुमचं UDID कार्ड चेक करत नाही तो पण 4 वेळेस खालून वरून तपासून बघतो आणि नंतर तुम्हाला आरक्षणाचं तिकीट देतो. आणि त्याच्या समोर धडधाकट एक 50 वर्षाचा 40 वर्षाचा म्हातारा 75 वर्षाचा आधार कार्ड दाखवतो, त्याला तो फुकट तिकीट देतो. पण आमचा हक्कच असलेलं 1/4 तिकीट देण्यापूर्वी 10 वेळेला आमचं UDID कार्ड चेक करून बघतो आणि परत विचारतो याचं ओरिजिनल कुठे आहे. म्हणजे मित्रांनो, समाजातली ही जी स्थिती आहे, मी हा एक फक्त प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे. यासारखे अनेक प्रसंग तुम्हाला याच्यानंतर आयुष्यात फेस करायचे आहेत. तुम्ही 10वी उत्तीर्ण होऊन इथून निघणार आहात, तुम्हाला पदोपदी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही 11वीला गेलात, 12वीला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 10वीला रायटरची व्यवस्था शाळा करून देते, रायटर शोधून देते, शाळा सगळ्या गोष्टी करून देतात. 12वीला तुमचा रायटर तुम्हाला शोधायचा आहे, तो 11वीला आहे, 10वीला आहे, 12वीला आहे का 13वीला आहे हे तुम्हाला तिथं बोर्डात जाऊन सिद्ध करायचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनला जाल, कॉलेज युनिव्हर्सिटीत जाल, त्या ठिकाणी रायटर शोधण्यापासून रायटरचं क्वालिफिकेशन प्रूफ करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हा सगळं संघर्ष करत असताना थकायचं नाही, हारायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या ठिकाणी तुम्ही हराल, ज्या ठिकाणी तुम्ही थकाल, त्या ठिकाणी तुमचं आयुष्य संपून जाणार आहे मित्रांनो. आणि लक्षात घ्या, शासनाच्या योजना या फक्त स्कॉलरशिप पुरता मर्यादित राहून किंवा मग एखाद्या काहीतरी साधनांपुरते मर्यादित राहून न घेता आपल्यासाठी शिक्षणामध्ये किती सवलती आहेत. तुम्ही रिसर्च करू शकता, तुम्ही फेलोशिप्स घेऊ शकता, तुम्ही नोकऱ्या घेऊ शकता. आणि नुसत्या नोकऱ्या घेऊ शकत नाही मित्रांनो, तर त्या नोकऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारचं कर्तृत्व दाखवून तुम्ही त्याच्यामध्ये प्रमोशन्स घेऊ शकतात. अशा प्रत्येक तुमचे हक्क तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला जागृत राहणं, संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सगळ्या अंध विद्यार्थ्यांनी इथं गाठ बांधून घ्यायची आहे की जर तुम्हाला ब्रेल लिपी येत नसेल तर तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे प्रत्येक अंध विद्यार्थ्याने ब्रेल लिपी ही शिकलीच पाहिजे. तुम्हाला येत नसेल, शिक्षकांकडनं शिका, मित्रांकडनं शिका, परंतु ब्रेल लिपी शिका. कारण ब्रेल लिपीला पर्याय दुसरा कुठलाच नाही. आज ब्रेल सुगम्य अनेक ठिकाणी होत आहेत. रेल्वे स्टेशनवरती ब्रेल लिपीचा वापर व्हा यासाठी काम होते. मी स्वतः इलेक्शन कमिशनचा आयकॉन आहे स्टेट लेवलचा. 6 वर्षापासून मी हे काम करतोय. 10-12 वर्षापासून इलेक्शन कमिशन्सनी पत्रव्यवहार करून ज्या ब्रेल वोटिंग पेपर्स तुम्हाला जे भेटत आहेत, मतपत्रिका, त्यामध्ये मी फार महत्त्वाचा रोल अदा केलेला आहे. आणि आज संपूर्ण भारत देशामध्ये सगळ्या मतदारांना ब्रेल मतपत्रिका उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा मतदानाचा अधिकार हा तुम्ही तुमच्या मताने, तुमच्या मनाने तो गोपनीय पद्धतीने बजावू शकता. त्यामुळे ब्रेल लिपी सगळ्यांना येणं गरजेचं यासाठी आहे, कारण ब्रेल लिपी ही आपल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आणि ज्या व्यक्तीला अक्षरज्ञान असतं ना, त्या व्यक्तीची अभिव्यक्ती खूप चांगल्या प्रकारे फुलू शकते, बहरू शकते. त्यामुळे तुम्हाला अक्षरज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, वाचाल तर वाचाल. काय असतं माहिती का मित्रांनो, या जगामध्ये अनेक अरबपती लोक आहेत आणि प्रत्येक अरबपती व्यक्ती हा जो ऍक्टिव्ह आहे, मग तुम्ही बिल गेट्स घ्या, तुम्ही मार्क झुकरबर्ग घ्या किंवा अनेक असे कुठलेही लोक घ्या, हे लोक पुस्तकं वाचतात. आणि पुस्तकं जे
प्रत्येक हप्त्याला एक पुस्तक तरी ॲटलिस्ट वाचतात आणि वाचनामुळे त्यांचं ज्ञान संपन्न होतं आणि त्याच्यामुळेच नंतर त्यांची प्रगती होते. आणि या देशामध्ये या जगामध्ये जे जे लोक यशस्वी झालेले आहेत त्या लोकांनी भरपूर वाचन केलेलं आहे. त्या लोकांनी वाचन करत असताना त्यांनी स्वतःच्या अभिव्यक्तीचा स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं ज्ञान सतत मिळवत राहिलेलं आहे. कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे मित्रांनो की जी तुम्हाला सातत्याने मिळवत राहावं लागतं. ज्या ठिकाणी तुम्ही ज्ञान घ्यायला ज्ञान मिळवायला थांबता त्या ठिकाणी तुमची प्रगती खुंटते, त्या ठिकाणी तुम्ही संपता. त्यामुळे सतत ज्ञानाचं अर्जन, ज्ञानाचं अध्ययन आणि ज्ञानाचं एकंदरीत अभ्यास आणि उपासना तुम्हाला करावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत. अनेक आपले मित्र बँकेत आज लागत आहेत, त्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता शीतलता इथं जाताना बोलून गेल्या की त्या तुम्हाला 2 कम्प्युटर्स देणार आहेत. सगळ्या मित्रांनी तुम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे मोबाईल हाताळता येतो, त्याच प्रकारे कम्प्युटर हाताळता आला पाहिजे. यासाठी तुमचं इंग्रजीवरचं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही इंग्लिशचं प्रभुत्व मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला जगात कोणीच विचारणार नाही. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत मित्रांनो, इंग्लिश अँड ब्रेन. या 2 गोष्टी जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत तुमचा व्यक्तिमत्व विकास होणार नाही. आता पुनर्वसनाच्या संधी कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत मित्रांनो लक्षात घ्या. आपल्या केंद्र शासनाने, राज्य शासनाने अनेक योजनांमध्ये दिव्यांगांसाठी 5% निधी महापालिकेत, नगरपालिकेत असतो. त्याच प्रकारे अनेक प्रकारच्या योजनांमध्ये तुम्हाला लोन्स भेटतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वयंरोजगारासाठी वापरू शकता. हे सगळं करत असताना जे 4% रिझर्वेशनमध्ये प्रत्येक प्रवर्गामध्ये आपल्यासाठी जागा सुटतात. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत प्रत्येक जागा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ती तुमच्यासाठी कोणती आहे, कशी आहे हे तुम्हाला स्वतःच अभ्यासणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, येणारा भविष्यकाळ तुमच्यासाठी सांगतोय. येणाऱ्या भविष्यामध्ये 5 वर्षांनंतर मी जेव्हा विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये लेक्चरर होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यावेळेला मी पहिला प्रयत्न केला होता. माझा एक विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याने स्वतःचा पेपर स्वतः लॅपटॉपवर टाईप करून दिला होता आणि विद्यापीठाने तो मान्य केला होता. आणि त्या प्रकारे तो विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला होता. रायटरलेस एक्झामचा प्रयत्न मी स्वतः करू शकलेलो आहे, याचं मला समाधान आहे. याच्यानंतरच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्या देखील एक्झाम रायटरलेस होणार आहेत. ज्या कम्प्युटर एक्झाम्स आहेत, ज्या ऑनलाईन होतात, त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट सॉफ्टवेअर अवेलेबल करून देणार आहे. त्यामुळे रायटर याच्यानंतर तुम्हाला भेटेल याची शक्यता तुम्ही कमी ठेवा. ऑनलाईन एक्झाम सगळ्या तुमच्या द्यायच्या आहेत. त्यामुळे ज्या कुबड्या तुम्ही वापरता रायटरच्या भरोश्यावरती आपण तरुण जाऊ, तर या कुबड्या तुम्हाला याच्यानंतर भेटणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्वतःला संपन्न व्हावं लागणार आहे, ज्ञान संपन्न व्हावं लागणार आहे, कर्तृत्व संपन्न व्हावं लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला कुठलंच यश मिळणार नाही. यासाठी तुम्ही सगळ्यांनी तत्पर राहणं फार गरजेचं आहे. तुमचे सगळे शिक्षक लोक फार चांगले आहेत. सुदैवाने तुम्हाला इथं बरेच अंध शिक्षक शिकवण्यासाठी मिळालेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या. ज्ञानगंगा तुमच्या दारापर्यंत आलेली आहे. फक्त थोडं बाहेर निघा, त्या गंगेत तुमचे हात धुवून घ्या, तुम्ही पवित्र व्हाल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो, तुमचे सगळ्यांचे पालक अत्यंत जागृत आहेत. त्यामुळे इतक्या उन्हात पण सकाळपासून हे इथं बसलेले आहेत. या सगळ्यांच्या ठिकाणी एक आत्मविश्वास तुम्हाला द्यायचा आहे. या सगळ्या तुमच्या मनात ही जिद्द पाहिजे की माझ्या पालकाला, माझ्या आईला, माझ्या बाबाला माझ्या नावाने लोकांनी ओळखलं पाहिजे. त्या दिवशी तुमच्या जगण्याचं सार्थक होतं मित्रांनो. कारण माणूस ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या नावापुढे तुमच्या बापाचं नाव लावता, त्याच प्रकारे तुमच्या बापालाही सन्मानाने सांगता आलं पाहिजे की हा गोट्या माझा मुलगा आहे, हा बंटी माझा मुलगा आहे, मी याचा बाप आहे. हे ज्या दिवशी तुमचा बाप सांगू शकेल ना मित्रांनो, त्या दिवशी तुमच्या जगण्याचं सार्थक होणार आहे. त्यामुळे बोलायचं तर बरंच काही आहे, खूप सारे विषय आहेत. आपण नंतर मी विद्यार्थ्याची चर्चा देखील करणार आहे. परंतु या ठिकाणी संयोजकांनी मला बोलवलं, माझे विचार इथं या विद्यार्थ्यापर्यंत ठेवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. शेवटी जाताना दुष्यंत कुमारची एक कविता, एक गझल तुमच्या समोर ठेवतो आणि थांबतो. कारण या गझलेचा उद्देश, सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की या लोकांच्या मनामध्ये क्रांती कुठेतरी व्हायला पाहिजे की हो गई है पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से अब कोई गंगा निकलनी चाहिए, इस हिमालय से अब कोई गंगा निकलनी चाहिए. आग तेरे दिल में ना सही, मेरे दिल में ही सही, आग हो कहीं भी मगर जलनी चाहिए. आग तेरे दिल में ही ना सही, मेरे दिल में ही सही, आग हो भी कहीं मगर जलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना यहाँ मकसद नहीं है यारो, सिर्फ हंगामा खड़ा करना यहाँ मकसद नहीं है यारो. है ये कोशिश कि ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. जय लू, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. तुम्ही खूप अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलात. काळ जात राहतो, काळ जात राहतो, काळ
जात राहतो परंतु काळजात राहतो. सदैव तुमच्या जे मुखातून निघालेले शब्द आहेत हे आमच्या काळजावरती अक्षररूपी कोरलेले आहेत. संबंध पालकांना तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन केला. चाहे लाख कमाओ सोना चांदी हिरे मोती, चाहे लाख कमाओ सोना चांदी हीरे मोती, याद रखो मगर कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती. या म्हणीप्रमाणे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत माणसासारखं राहावं असं तुम्ही शिकवलात. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाची सांगता सतत जो 3 दिवसाचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आंबुलगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. सर्वांचे असे भरगतचा आभार मानावे. सन्माननीय आंबुलगेकर सर. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, खूप असं अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला आत्ताच प्राप्त झालेले आहे. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. एक दृष्टीहीन माणूस आज आपल्यासमोर एक प्राध्यापक डॉक्टर म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरोखरच यांचे शब्द, यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि 100% मी सांगतो की आपल्या जीवनामध्ये खरोखरच बदल करणारे हे विचार आहेत. आणि याचा अनुकरण, याचा फायदा आपण आपल्या जीवनामध्ये घेणारच आहोत. सरांचं खूप असं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपला वेळेतला वेळ, महत्त्वाचा वेळ आपल्यासाठी आज दिलेला आहे. या सर्व मान्यवरांचं अंध विद्यालय देगलूरतर्फे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक, हे कामाचे दिवस आहेत परंतु या ठिकाणी आपला वेळेतला वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यासाठी, आपल्या शाळेसाठी या ठिकाणी दिलेला आहे. या सर्व पालकांचं शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर सुरनर साहेब या ठिकाणी पण आपला वेळ त्यांनी आज आपल्यासाठी दिलेला आहे. त्यांचं पण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला अनमोल असा महत्त्वाचा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करण्यासाठी आदरणीय डांगे सर खूप असं उत्तम असं सूत्रसंचालन या ठिकाणी आपल्याला केलेले आहेत. त्यांचं पण शाळेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कीर्तिवार सर यांनी पण खूप सुंदर असं सूत्रसंचालन या ठिकाणी केलेले आहेत. त्यांचे पण मनापासून खूप आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी प्रदर्शन आपलं चॅनल असं टी व्ही या ठिकाणी व्हिडिओ करत आहेत. हे सर्व फोटोग्राफरचं या ठिकाणी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जे काही ज्या माध्यमातून सर्व काही योगदान, सर्व काही जे करता येईल या सर्वांचं या ठिकाणी जे सहकार्य लाभलेलं आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचं, सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी खूप असं सहकार्य केलेले आहेत. या सर्वांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी खूप शांतपणे आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी न हालता सकाळपासून जेवण पण केलेले नाहीत. सर, विशेष सांगणं म्हणजे सकाळी नाश्ता केलेले विद्यार्थी आज मनापासून आपलं सर्व विचार आपण असं ऐकत आहेत. त्यांना खरोखरच प्रेरणा मिळालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि हा शेवटचा कार्यक्रम, हा समारोप या ठिकाणी झालेला आहे. हा कार्यक्रम संपला असे मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आपण सर्वप्रथम जेवण करून घ्यावे. आणि या ठिकाणी मॅडमने आपलं गीत सादर करणार आहेत.